अध्यक्ष महोदय, सन्माननीय सुहास बाबर साहेब यांनी जी लक्षवेधी मांडलेली आहे, ही लक्षवेधी गलाई बांधव कामगार जे आमचे देशभर काम करतात. आता मी इथं बोलत असताना झवेर मार्केटमध्ये आमचे 500 ते 1000 दुकानं आमच्याच मतदारसंघातील आमच्या परिसरातील असतील. सोन्याचा भाव ठरवणारी पोरं पण याच भागातली आहेत देशभर. अशा पद्धतीचं हे काम करणारी सगळी मंडळी असताना आज जो पोलिसांच्या माध्यमातून IPC कलम 411 जे जुनं आता नव्यानं जे BNS कलम 317 झालेला आहे, याचा गैरवापर मोठ्या प्रमाणामध्ये होतोय. आता जो एखादा चोरी करून येणारा माणूस येतो, तो काय डायरेक्ट या गलाई बांधवांच्याकडे येत नाही. तो कोणतरी त्यांच्या ओळखीचा माणूस असतो, व्यापारी, ज्वेलर्सवाला छोटा, सोनार काम करणारा, त्यांच्याकडे येतो. ते लोक येऊन गलाई कामगारांच्याकडे आमच्या गलाई करतात. 1 किलो सोनं गाळल्यानंतर त्याला मजुरी किती मिळते? 100 रुपये. तो परत जातो टेस्टिंग करण्यासाठी. प्रश्न विचारा. टेस्टिंग करणारा पण माणूस कोण आहे? तो आमचाच माणूस आहे. त्याच्याकडे तुम्ही त्याला पैसे किती मिळतात? 50 रुपये. टेस्टिंग केल्याच्या नंतर माल जाऊन तो ज्वेलर्सवाल्याकडे विकतो. हे जेव्हा पोलीस पकडतात, ही सगळी चेन पकडतात. 100 ग्राम सोनं जर तुम्हाला रिकव्हरी करायचं असेल, तुम्ही 1 किलो पर्यंत रिकव्हरी करताय. याला जबाबदार कोण? तुम्ही SOP तयार केली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी अभिनंदन करतो. आता तुमच्या समिती गठीत व्हायला लागली आहे. काही लोकांना तुमचं नोटीस जात आहे. मी एक उदाहरण देतो आता माननीय मंत्री महोदयांना, की तुम्ही मला एक उदाहरण तुम्ही समोर आणलं तर कारवाई करा. मी एक उदाहरण तुमच्या समोर आणतो. प्रश्न विचारा, उदाहरण नको. नाही ना, हे उदाहरण आहे ना, त्याच्यावरतीच कारवाई होईल. कारण पुणे पोलिसांनी आमच्या ढालगाव तालुका कवठे मंकाळ मधले जे व्यापारी आहेत, ज्वेलर्सवाले, ज्योतिर्लिंग ज्वेलर्स, पोपट दबडे यांच्या दुकानात हे पोलीस आले. पोलीस आल्याच्या नंतर तुमची SOP काय आहे? पहिल्यांदा तुम्ही सगळं बघा, तिथं CCTV फुटेज चेक करा. तुम्ही प्रश्न विचारा ना गोपी. हेच प्रश्न आहे ना, हे विचारल्यानंतर विचारा ना. पोलीस तिथं आले, त्यांना उचलून घेऊन आले बिरोबाबानामध्ये. त्यांना म्हणले की तुम्ही आता 1 किलो रिकव्हरी द्या. अहो ते म्हणले आम्ही घेतलं नाही, आमचे CCTV फुटेज चेक करा. नाही म्हणले तुम्ही आता 50 लाख रुपये द्या. ते म्हणले आम्ही देऊ शकत नाही. चला म्हणले तुमचा DVR आम्हाला ताब्यात घ्यायचा आहे. दुकानात गेले, अख्ख्या दुकानातला सगळा 1.5 किलो माल ते घेऊन गेले. काय रिपोर्ट नाही, काय नाही. त्यांना नेऊन पुण्यात 3 दिवस ठेवलं. बडवलं. 4 तारखेला अटक केली. 4 नोव्हेंबर 2022ला. 7 तारखेला त्यांना तिथं कोर्टामध्ये हजर केलं. 3 दिवस त्यांना बडवलं. 1.5 किलो सोनं रेकॉर्डवरती घेतलं नाही. सातत्यानं त्यांनी तक्रारी दिल्या. मे महिन्यामध्ये 2022ला पोपट दबडेने आत्महत्या केली. ह्या प्रकरणाची चौकशी अभिजित पाटीलनी, त्या सगळं चोर लुटून नेलंय त्यांनी, त्याच्यावरती कारवाई होणार का? हा नंबर 1 माझा एक पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आमची लोक सगळी देशभर आहेत, तिथल्या लोकांच्याकडे ते जाऊ शकत नाहीत. म्हणून आपण आपला महाराष्ट्र शासनाचा एक नोडल ऑफिसर नेमणार का, की जो देशभर त्यांचा नंबर तुम्ही देशातल्या सगळ्या गलाई बांधवांना द्या. तिथं जर प्रॉब्लेम झाला तर तो नोडल ऑफिसरशी कॉन्टॅक्ट करतील. आपले पोलीस महासंचालक इतर राज्यातल्या पोलीस महासंचालकांच्या बरोबर बैठक घेऊन महाराष्ट्रातले जे गलाई बांधव इतर राज्यामध्ये आहेत त्यांच्या संदर्भात मदत करण्याच्या सूचना देतील का? आणि हे सूक्ष्म आणि लघु उद्योग आहे, MSME खात्याच्या अंतर्गत हे आलं पाहिजे. आपल्या सरकारनं ठरवलंय, उद्योग मंत्री महोदयांनी शिफारस केलेली आहे. त्याच्या संदर्भातला निर्णय लवकर होईल का? गलाई बांधवाचं एक अधिकृत राज्य सरकारचं महामंडळ आपण घोषित करणार का? अत्यंत महत्वाचा विषय. सोन्यात काम करणारी सगळी लोक आहेत, हजारो करोडो रुपयाचा टर्नओव्हर करणारी लोक आहेत, टॅक्स भरणारी लोक आहेत. यांना नाहक त्रास होतोय. त्याबद्दल आपण काहीतरी सरकारच्या माध्यमातून त्यांना मदत करण्याची भूमिका आपली आहे का, आणि कशा पद्धतीने आपण मदत करणार आहेत याच्याबद्दलचा आपण खुलासा करावा, ही माझी मागणी आहे. चला एकत्रित उत्तर देतो. अध्यक्ष महोदय, पडळकर साहेबांनी सांगितले अत्यंत महत्त्वाची गोष्ट कुठली आहे, तर हा व्यवसाय देशभर आहे, फक्त जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही. तर देशामध्ये कुठेही अडचण येते ती लोक आम्हाला फोन करतात. आता मी केरळमध्ये काय सांगू शकत नाही, मी उत्तर प्रदेशमध्ये काय सांगू शकत नाही. तर एक नोडल ऑफिसर आपल्या राज्य शासनाच्या वतीनं ह्या विषयामध्ये असणं खूप आवश्यक आहे. मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की असा नोडल ऑफिसरची एक नेमणूक आपल्या कक्षामार्फत करणार का? आणि मंत्री महोदय, जे अधिकारी अशा चुकीच्या पद्धतीने वसुली करतात, अध्यक्ष महोदय, केस झाली नसली तरी ते आरोपी आणतात आणि ज्या आरोपीनं एखाद्या दुकानाला बोट केलं तर ते काही CCTV फुटेज चेक न करता त्याच्यानं वसुली करायचा प्रयत्न करतात. अशा अधिकाऱ्यांच्यावरती आपण कारवाई करणार का? पुढे अध्यक्ष महोदय, सन्माननीय गोपीचंद पडळकर यांनी जो इथे मुद्दा इथे मांडलेला आहे किंवा त्यांनी ते प्रकरण सांगितलंय, त्या प्रकरणाची चौकशी पूर्णपणे करण्यात येईल. आणि जर का अशा पद्धतीने बळजबरीने जर का सोनं त्यांनी तिथून उचलून घेऊन गेलेले असतील
तर नक्कीच त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई देखील करण्यात येईल. दुसऱ्या विषय आपल्या ही मागणी करायची योग्य आहे की कक्ष स्थापन झालं पाहिजे, आणि कारण आपले हे बांधव जे आहे ते देशभरामध्ये पसरले आहेत, त्यांना तिकडे कुठे अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर इथल्या गृहविभागाशी त्या राज्यामधल्या गृहविभागाशी संपर्क हा सोप्या रीती झाला पाहिजे. तर नक्कीच या बाबतीतला रिव्ह्यू घेऊन अशा तक्रारी किती या आपल्याकडे येत आहेत याची पूर्ण माहिती घेऊन कक्ष स्थापन करण्यात येईल.